रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध। सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी। आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध। जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर। तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। कुणबी मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 8 नोव्हेंबर अखेर 10 लाखांवर दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली असून नागरिकांकडे याबाबत काही कागदोपत्री पुरावे असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरीय कक्षाकडे सादर करावेत असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत। मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबवण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। त्यानुसार सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा कुणबी नोंदी तपासणीचं काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले। यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। या विशेष कक्षामार्फत 8 नोव्हेंबर अखेर 10,06,655 दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली। तपासणी करण्यात आलेल्या दस्तऐवजातून 2,211 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत। यामध्ये मराठी भाषेतील 2,157 तर मोडी लिपीतील 54 नोंदींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। मिरज तालुक्यात 183 नोंदी आढळून आल्या, तासगाव तालुक्यात 546 तर कवठेमहांकाळ तालुक्यात 41 नोंदी आढळून आल्या आहेत आणि जत तालुक्यात कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत। खानापूर बेटा तालुक्यात 16 नोंदी आढळून आल्या, आटपाडा तालुक्यात कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत तर कडेगाव तालुक्यात 13 नोंदी आढळून आल्या। पलूस तालुक्यात 3 नोंदी, वाळवा तालुक्यात 605 नोंदी तर शिराळा तालुक्यात 804 नोंदी आढळून आल्या। वापर तहसीलदार सांगलीमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत। अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे। ग्राहकांनी विविध वस्तूंसह कपड्यांच्या दुकानात गर्दी केलेली दिसू लागली आहे। रांगोळी, किल्ल्यावरची चित्रे, मिठाईची दुकाने दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत। मारुती रस्त्यावर दुतर्फा विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत। आकाश कंदिलाच्या कमल, कारंजी, बॉल, फ्लॉवर, पाकळी, चांदणीसह अनेक प्रकारच्या व्हरायटी बाजारात आल्या आहेत। रांगोळी स्टिकर, रांगोळी, उंबरठा पट्टी, लक्ष्मी फोटो बाजारात उपलब्ध झालेत। आकाश दिव्याप्रमाणे विविध प्रकारच्या पंत्याही बाजारात दाखल झाल्यात। रंगीबेरंगी पंत्या ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत। गेल्या 2 वर्षांपासून बाजारपेठेत आलेली मरगळ दिवाळीमुळे हटल्याचं चित्र होतं। मोबाईलच्या दुकानातून ही गर्दी झाल्याचं चित्र दिसतंय। ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी दुकानदारांनी ऑफर्स जाहीर केल्या आहेत। अनेक दुकानदारांनी सेल लावले असून 10 ते 40% सूट दिली आहे। दुचाकी आणि 4 चाकींचंही बुकिंग झालंय। रस्त्यावर उभा राहून आपल्या मालाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी चांगलीच गर्दी केली होती। विविध प्रकारच्या पंत्या, उदबत्त्या, शोभेचं साहित्य, नाना विविध प्रकारच्या लाईटच्या माळा, आकाश कंदील यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती। रस्त्यावर उभा राहून कपड्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे स्वस्तात कपडे मिळत असल्याने ग्राहकांचा त्यांच्या भोवती गराडा पडल्याचं दिसत होतं। कराड रत्नागिरी मार्गावरील कोकरूड नेरले पुलाजवळच्या एका वळणावर खासगी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस नदीपात्रात पडली। या अपघातात बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झालेत। खासगी बस ही गोव्याहून रात्री 1 वाजता मुंबईला निघाली होती। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोकरूड येथील वारणा नदीवरील कोकरूड नेरले पुलावरील धोकादायक वळणावर बस आली। यावेळी बस चालकाचा ताबा सुटला आणि बस 40 फूट खोल वारणा नदी पात्रात पडली। दरम्यान बस संरक्षण लोखंडी कठड्यावर धडकल्याने मोठा आवाज झाला, त्यामुळे बसमधील प्रवाशांनी भयभीत होऊन आरडाओरडा केला। बस नदीपात्रात पडल्याने तिचं पुढील 2ही चाके मातीत रुतून बसली, त्यामुळे प्रवासी सुखरूप बचावलेत। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी येऊन घटनास्थळी पाहणी केली। जत तालुका दुष्काळ जाहीर करावा म्हणून जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी, मुचंडी आणि तिकुंडी येथे आज एकाच दिवशी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना सरकारने जाणून बुजून जत तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही, उलट मिरज, कडेगाव, शिराळा सारख्या साधन तालुका दुष्काळ म्हणून जाहीर केलाय। त्यामुळे तालुका दुष्काळ जाहीर करावा म्हणून तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले।
उमदी येथे नगर ते विजयपूर, मुचंडी येथे गुहागर ते विजयपूर आणि तिकोंडी येथे जत ते विजयपूर रस्त्यावरती रास्ता रोको करण्यात आलाय. रास्ता रोको आंदोलनामुळे उमदी येथील हायवेवरती सुमारे 3 किलोमीटर वाहने उभी होती, तर मुचंडी येथे रमेश देवर्षी आणि शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 2 तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी रस्त्यावर टायर जाळून शासनाचा निषेध नोंदवला, तर तिकोंडी येथे रस्त्यावरच लोकांनी ठिय्या वाहतूक पूर्णपणे बंद केली. तिकोंडी येथे सुभाष रायचोंड, रायण्णा राजगोंड, सिद्धना राजगोंड, गौंडप्पा माडोळी, यल्लाप्पा अतलट्टी, रमेश राजगोंड, सोमनिंग चौधरी आदींनी नेतृत्व केलं. उमदी येथे समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार, उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी नेतृत्व केलं. यावेळी महसूलचे मंडलाधिकारी तलाठी यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी आमदार विक्रमदादा सावंत, सरदार पाटील, तात्या कोडक, निलेश बामणे, शिवाजी चव्हाण उपस्थित होते. मुचंडी येथे जत पोलीस ठाण्याचे तर उमदी व तिकोंडी येथे उमदी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. गोकुळनगरमधील विनोद इंगळे खून प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली. या तिघांनी इंगळे याचा खून पूर्ववैमनस्य आणि नाजूक संबंधातून केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्यासाहेब मळा येथून 3 अटक केली. कृष्णा उर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे, राकेश शामराव कांबळे आणि नारायण सुरेश पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मृत विनोद इंगळे हा 7 नोव्हेंबर रोजी त्याचा मित्र हनुमंत गोल्हार याच्यासोबत रात्री 10 वाजताच्या सुमारास गोकुळनगर येथील गल्ली नंबर 1 येथे चौकात गप्पा मारत उभा होता. यावेळी त्याच परिसरात राहणारे संशयित हे त्याच्या 3 ते 4 साथीदारांसह त्या ठिकाणी आले. प्रेम संबंधाच्या संशयावरून जखमी हनुमंत गोल्हार याचा खून करण्याच्या उद्देशाने मानेवर कोयत्याने वार केला. यावेळी इंगळे हा मध्ये गेले असता चाकूने त्याच्या मांडीवर पाठीत कोयत्याने वार करून गंभीर जखमी करत खून करून तेथून पळ काढला. खुनाच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी तातडीने संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की विनोद इंगळे याच्या खुनातील 3 संशयित संजयनगर परिसरातील तात्यासाहेब मळा या ठिकाणी लपलेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून कृष्णा उर्फ मुदक्या कांबळे, राकेश कांबळे आणि नारायण पवार या तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा खून हा पूर्ववैमनस्य आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची कबुली दिली. यानंतर तिघांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केलं. सांगली जिल्ह्यातील उरण इस्लामपूरचे सुपुत्र सुनील पांडुरंग कुशिरे यांना राज्य शासनाने सचिव समक्ष दर्जावर नुकतीच पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद येथे केली आहे. सुनील कुशिरे हे यापूर्वी अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता पुणे प्रादेशिक विभाग या ठिकाणी कार्यरत होते. कुशिरे हे आता जलसंधारण महामंडळाकडील संपूर्ण महाराष्ट्रातील 600 हेक्टर लाभक्षेत्र असणाऱ्या सर्व योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणीचं कामकाज पाहतील. कुशिरे यांचे प्राथमिक शिक्षण इस्लामपूर येथे झाले. ग्रामीण भागातून शिक्षणातून सुरुवात करून त्यांनी अनेक पदव्या प्राप्त केल्या. तसेच ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा 1999 मध्ये जलसंपदा विभागातून राज्यात प्रथम आले होते. त्यांचा उर्वरित सेवा कालावधी पाहता ते 5 वर्षानंतर प्रधान सचिव दर्जापर्यंत पोहोचणार आहेत. कुशिरे यांनी यापूर्वी धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या विविध प्रकल्पावर काम पाहिले. त्यांनी सारंगखेडा बॅरेज, सोमवत प्रकल्प, ताकारी टेंभू उपसा सिंचन योजना, वारणा, दूधगंगा, तारखी या विविध प्रकल्पावर पर्यायी कामकाज केले. सांगली जिल्ह्यातील शिराळा, पलूस, तासगाव, खानापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीत थंडी सुरू होण्याची अपेक्षा असताना पावसाचं आगमन छाटणी झालेल्या आणि फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना धोका ठरणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झालाय. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून काही भागात हलका ते मध्यम पाऊस झालाय. शिराळा तालुक्यातील वांगले परिसरात पहाटेपासून पाऊस सुरू होता. तर तासगाव, फलूस, खानापूर, जत भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सुमारे अर्धा तास हलका पाऊस पडलाय. द्राक्षाच्या फळछाटण्या झाल्या असून सध्या द्राक्ष घड, कळी, फुलोऱ्याच्या स्थितीत असून यामध्ये पावसाचं पाणी साचल्याने बुरशीजन्य दावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पलूस तालुक्यात अंकलखोप या गावी रात्रीसह पहाटे वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडलाय. तर जिल्हाभर ढगाळ वातावरण आहे. पलूसह खानापूर, जत या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्येच अडकून पडणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडलाय. बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तरी काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.
हातातोंडाला आलेली पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसलाय. त्याबाबतची गंभीर दखल घेत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिले आहेत. जिल्ह्यामध्ये कवठेमंकाळ, पलूस, शिराळा, आटपाडी आणि वाळवा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यंदा पावसाने खरीप हंगामामध्ये दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग निराश झालाय. त्यातच रब्बी हंगामामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली. हा पाऊस द्राक्ष बागायतदारांना हानिकारक ठरणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून द्राक्षाला समाधानकारक दर मिळाला नसल्याने बागायतदार अडचणीत असताना अवकाळी पावसाने पुन्हा नुकसान झाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले. रब्बी हंगामातील सोयाबीन, भुईमूग आणि भात काढणी सुरू असताना अचानक कोसळलेल्या पावसामुळे नुकसान झाले. काही ठिकाणी ऊसाचंही नुकसान झालंय. अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिलेत. पावसाने झालेल्या नजरअंदाजे नुकसानीबाबतचा अहवालही तात्काळ देण्यात यावा असे आदेश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा 400 रुपयांचा दुसरा हप्ता दिलेला नाही. यंदा 3,500 रुपये पहिली उचल कुणीही देण्याची तयारी दर्शवली नाही. या निषेधार्थ उद्या साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या बंगल्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खरडा भाकर आंदोलन करण्यात येणार आहे. संघटना गेल्या 2 महिन्यांपासून गेल्या वर्षीचा 400 रुपये हप्ता देण्याची मागणी करत आहे. साखरेचे दर वाढत आहेत. टेंडरची साखर 38 ते 39 रुपयांना विकली जाते. त्यामुळे साखर कारखानदारांना 600 ते 700 रुपये जादाचे मिळालेत. त्यातील 400 रुपये देण्याची मागणी आहे, पण ती मान्य करायला साखर कारखानदार तयार नाहीत. त्यामुळे खासदार संजय काका पाटील, विशाल पाटील, मानसिंगराव नाईक, अरुण लाड, मोहनराव कदम, प्रतीक पाटील, वैभव नाईकवाडी, महेंद्र लाड, तानाजी पाटील, एस रवी आदींच्या बंगल्यासमोर सकाळी 11 वाजता हे खरडा भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी त्यांच्या बंगल्यासमोर जाऊन खरडा भाकरी त्यांनाही देणार आहेत. तसेच स्वतःही खरडा भाकरी जेवणार आहेत. यंदा पहिली उचल 3,500 रुपये देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. शिरोळ तालुका रेशन दुकानदार धारक संघटनेच्या वतीने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा या किटचं वाटप आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. तहसीलदार अनिलकुमार हयकर हे प्रमुख उपस्थित होते. शिरोळ तालुक्यात 57,100 कुटुंबांना आनंदाचा शिधा या योजनेचा लाभ मिळणार आहे. तालुक्यातील 139 स्वस्त धान्य दुकानातून या शिधाचं वाटप होणार आहे. सुरुवातीस कोल्हापूर जिल्हा रेशन संघटनेचे उपाध्यक्ष अबू बारगेर यांनी स्वागत केलं, तर रेशन संघटनेचे रवींद्र मोरे यांनी प्रास्ताविक केलं. 100 रुपयांमध्ये दिल्या जाणाऱ्या या किटमध्ये साखर 1 किलो, रवा अर्धा किलो, गोडतेल 1 लिटर, चणाडाळ अर्धा किलो, मैदा अर्धा किलो, पोहे अर्धा किलो अशा 6 वस्तू दिल्या जाणार आहेत. यावेळी देश पातळीवर झालेल्या स्पर्धेचे विजेते विशाल पंजानी यांचा सत्कार करण्यात आलाय. शिरोळ तालुका रेशन संघटनेचे अध्यक्ष महादेव कदम, तालुका पुरवठा अधिकारी अरुण माळके, गोदाम व्यवस्थापक मनोज पाटील, राजू उमराणी, मायाप्पा बेडगे, शामराव चुडाप्पा यांच्यासह मान्यवर आणि लाभार्थी उपस्थित होते. पत्रकार नगरमध्ये असणाऱ्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकाटून घरातील कॅमेरे, घरगुती वापरातील भांडी आणि नळ असा एकूण 7,600 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. सदर घरफोडीची घटना ही बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झाली. या प्रकरणी राजेंद्र शिवाजी कांबळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान अज्ञात महिला या चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत. राजेंद्र कांबळे यांचे पत्रकार नगरमध्ये घर, या घरातच स्टुडिओ आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्या महिलांनी घरात कोणी नसल्याचं पाहून दरवाजाचा कडी कोयंडा उचकाटून आत प्रवेश केला. घरात ठेवलेला एक सोनी कंपनीचा कॅमेरा, एक PD कॅमेरा, स्टीलची, ॲल्युमिनियमची भांडी आणि बाथरूममधील नळ असा एकूण 7,600 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलाय. बुधवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली. यानंतर राजेंद्र कांबळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता काही महिला या चोरी करून जाताना निदर्शनास आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.